मंडळी, कुरकुरीत पास्ता मसाला फ्राय किती मस्त झालाय बघा. दिसायला पण छान आणि चवीला तर जबरदस्त लागतो. हे आपण असंच सुद्धा खाऊ शकतो आणि टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकतो. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. ती तुम्हाला पण आणि तुमच्या मुलांना पण नक्कीच आवडेल. कुरकुरीत पास्ता मसाला फ्राय हे खूप छान लागतं, एकदम कुरकुरीत, चवीला जबरदस्त. तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पास्ता घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं आहे टोपात. त्यानंतर हे पास्ता 8 ते 10 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. आणि जरासा अर्धा चमचा तेल घालायचं आहे, म्हणजे सुटसुटीत पास्ता होणार, म्हणजे पास्ता एकमेकाला चिटकणार नाही. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. पास्ता अगदी मस्त शिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता आपण हे एक चाळणी घेऊया आणि त्यामध्ये गाळून घेऊया. पूर्ण पाणी निथळलं पाहिजे. त्यानंतर जरासं पाव चमचा याला तेल लावूया. आता आपण हे व्यवस्थित तेल ह्याला लावून घेऊया. आता हे फॅन खाली व्यवस्थित अगदी सुकून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी अजिबात राहता कामा नये, नाहीतर आपण जेव्हा हे तळणार तेव्हा आपल्या अंगावर तेल उडू शकतं. 15 ते 20 मिनिटं आपण फॅन खाली हे पास्ता ठेवायचा आहे. पास्ता मस्त अगदी सुकलेला आहे, जरासुद्धा पाणी राहिलेलं नाही आहे. आता लो टू मीडियम फ्लेमवर एक पास्ता सोडून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. एकच सोडायचं आहे, नाहीतर ते एकमेकांना चिटकणार. चिटकले म्हणून काही प्रॉब्लेम नाही, थंड झाल्यावर आपण वेगवेगळे करू शकतो. 2 मिनिटानंतर आपण परतून घेऊया. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला पास्ता फ्राय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व पास्ता मी फ्राय करून घेते. आता हे पास्ता थंड झाल्यावर चिटकलेलं आहे ते एक करून बाजूला करूया. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. एका बाउलमध्ये पेरी पेरी मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे, म्हणजे अर्ध पॉकेट. त्यानंतर यामध्ये पाव चमचा होममेड मसाला, पाव चमचा लाल मिरची पावडर हे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये जरासंच फक्त मीठ घालायचं आहे. इथे मीठ आणि मसाले एकजीव करून घेऊया. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये पास्ता घेऊया. आपण जे पास्ता मसाला करतो ग्रेव्ही टाईप, ते खूप पचायला कठीण असतं आणि हे कुरकुरीत पास्ता मसाला फ्राय पचायला हलकं असतं. आता एका बाउलमध्ये आपण जे पास्ता फ्राय केले ते घेऊया आणि जो मसाला आपण तयार केलेला आहे तो यामध्ये मिक्स करून घेऊया. किती छान दिसतंय बघा, कलर किती छान आलेला आहे आणि कुरकुरीत. ते पहा, हे पास्ता असंच सुद्धा खायला खूप छान लागतं आणि टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.